तर स्ट्राइक एंडवर आहे तो सुशील आणि नॉन स्ट्राइक एंडवर आहे तो दीपक. अशी किंगफिशर संघाकडून सलामीवीर जोडी पाहायला मिळते. हो अप्रतिम चेंडू मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. तटस्थ पंच रवी पाटील आम्हाला कळवत असताना तर संघाचं खातं एक या धावसंख्येने खोललं जात आहे. तसंच वैयक्तिक खातं सुद्धा मनीष हा एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय उंबाट संघाकडून. हा हलका रीतीने लेग ब्रेकचा मारा रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये येत असताना पंचींकडे अपील केलाय. दोन्ही पंच मात्र डिसिजन घेत असताना नॉट आउट. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय आपल्याला. हो पुन्हा एकदा हलक्या रीतीने खेळलाय. नक्कीच सुरेख गोलंदाजी आहे मात्र त्याही गोलंदाजीवर अप्रतिम फलंदाज आहे. मात्र एकेरी धाव कशी घ्यायची ही मात्र सुरेखरित्या दाखवत असताना किंगफिशर संघाचा फलंदाज हो यावेळी मात्र एक वेगळा शॉट खेळण्याच्या नादात एकेरी धाव काही रोखू शकत नाही. अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळते. साई ग्रुपात दिलवाडी चषक. हा सुरेख फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण कुशल मात्र फिल्डर आहे तिकडे. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातला. हो अप्रतिम फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण वैभव यांचं आणि मात्र षटकच संपलं जात आहे. एक षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती स्कोर कार्ड वरती 4. डीजे दुसरं षटक घेऊन येताना खुशाल तर बघूया कुशल देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे. हो यावेळी सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी होती रोहित याची मात्र सुरेख क्षेत्ररक्षण झालं. बघूया सुशील आपण मोठे फटके पाहू शकतो का यावेळी मात्र खूपच बाहेर चेंडू आणि अतिरिक्त संघामध्ये वाईटने भर होईल. कडे मात्र जरा वैभव कुशल यांना काही कान मंत्र देत असताना त्याचा पुरेपूर फायदा केला जाईल का. हो यावेळी मात्र बॉक्स आउटच्या रूपात हा मात्र आजच्या तिसरा गडी बाद होतोय. तर मोठा झटका लागतो किंगफिशर संघाला. सुशील या स्वरूपात मैदानामध्ये आला. बघूया नक्कीच उंबाट संघ हा एक मोठा संघ आहे. त्यांच्या समोर धावसंख्येचा डोंगर देखील त्याच रीतीने उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल किंगफिशर संघाला. आलाम आपल्या संघाला कशा रीतीने करेल. हा मात्र खूप एक वाईटच्या स्वरूपात एक धावसंख्यात भर होत आहे. कुशल मात्र एक चेंडू निर्धाव तर एक वाईट. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. हा यावेळी पुन्हा एकदा तटस्थ पंच पंचांकडे नक्कीच दात फेताळी होती मात्र निर्धाव चेंडू ते मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. अक्कू तर बघूया वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे.
निर्धाव तर एक वाईट. तर वाईट चेंडू आहे. तर नाशिक तेवढीच चांगली गोलंदाजी करतात, मात्र लेन काही कुशलांना भेटत नाहीये. हा यावेळी अप्रतिम चेंडू आणि ते मात्र रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र गडी बाद. अप्रतिम चेंडू, नक्कीच खराब चेंडू टाकला आणि त्याच्यानंतर एक सुरेख चेंडू टाकून गडी मिळवणं काय कला पाहायला मिळते कुशल यांची. तर डीजेला संधी मिळूया. डीजे डीजे धन्यवाद. तर बघूया अप्रतिम चेंडू. हा यावेळी सुरेख चेंडू, मात्र एक धाव घेतली हलक्या रीतीने. एकने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 2 षटकानंतर धावसंख्या लागली जाते स्कोर कार्ड वरती. 13 ऑन द बोर्ड. 6.50 च्या सरासरी खेळत असताना किंगफिशर बोईसर संघ. जरा पंचांनी घाई करायचे, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. संघाने देखील विनंती असेल, आपला पहिला दिवस असताना जरा सामना काही उशिरा चालू असल्यामुळे जरा आम्हाला देखील सहकार्य करायचं आहे. तर तिसरा गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. प्रसाद राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना. हो यावेळी उंच फटका घेण्याच्या नादात रनआउटचा चान्स आणि मात्र इकडे खराब फेकी. मात्र तेवढंच चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळतोय निखिल यांचा. तर एकेरी धाव काही रोखू शकत नाही. अप्रतिम एकेरी या धावसंख्येवर भर देत असताना किंगफिशर बोईसर संघ. तर नक्की प्रसाद यांच्या गोलंदाजीवर मोठे फटके पाहायला भेटेल का? हा यावेळी अप्रतिम चेंडू, खूप तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच काही मोठे फटके आपल्याला किंगफिशर बोईसर संघाकडून काही पाहायला भेटत नाही. तिसरा चेंडू प्रसाद यांचा. यावेळी सुरेख मारला फटका, चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजूनही धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावली 16 या धावसंख्येवर. अजूनही तिसऱ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ बाकी. हा यावेळी मात्र खराब चेंडू. तटस्थ पंचांचा इशारा, वाईटचा इशारा. वाईटने संघामध्ये भर दिली जाते. एक खराब गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद यांच्याकडून. हो यावेळी मात्र बॉक्स आउटच्या रूपाने चौथा गडी बाद होतोय या टुर्नामेंट मधला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद यांच्याकडून. बघूया सुरेखरित्या गोलंदाजी हाताळत असताना प्रसाद. हो यावेळी सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होत आहे. यावेळी खूप सुरेखरित्या उंबट संघ मैदानात उतरलाय, त्याही भारी. आणि इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय.
तीन षटकानंतर धावसंख्या स्थिरावली ती 18 या धावसंख्येवर षटक संपलं जाते कुणाल. प्रतिजिम एक टीम मीटिंग घेऊन उतरलेला संघ कशा रीतीने सुरेख मात्र मोठा टार्गेट द्यायचा नाही या हिशोबाने संघ खेळतोय. साई कृपा जय हनुमान उंबरठ संघ. तर बघूया आशिष. हो सुरेख मारला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या जात आहेत. आशिष यांचा विचार केला पाठीमागचा कालावधी पाहायला गेला तर अप्रतिम फलंदाजी करून त्याला संबोधित जायचं आणि इकडे मात्र कुठेतरी वैभव चुकी करतोय. रनआउट घेण्याच्या नादात हे मात्र 4 धावा कुठेतरी महागात पडतील आणि 5 धावा इकडे धावसंख्येने पुढे सरकल्या जातील. रन कंप्लीट आहे ना. 4-4 है. बॉल हाथ से फिसल गया है. देखिए आप. चार रन. प्लीज जरा अंपायर डिसिजन सांगायचं. अक्षय तुम्ही देखील मैदानामध्ये जावा. यस पंच डिसिजन सांगायचं आपला. किती धावा असतील. ओके 4 धावा असतील. तर बघूया 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या लागली होती स्कोर गाडवती 23 ऑन द बॉल लागल्या जात आहेत. नक्कीच फलंदाजीला येताना झेनुमान उंबट संघ या 4 धावांचा विचार करेल का. कुठेतरी महागात पडू शकतात या 4 धावा वैभवच्या या फेकीमुळे. हा यावे पुन्हा एकदा शॉट खेळायच्या नादात सुरेख चेंडू होता मात्र एकेरी धावावर अप्रतिम भर देत असताना किंगफिशर संघ. बघूया कुणाल. एक अप्रतिम फलंदाजी देखील आहे. आम्ही देखील दोन एकाच साथ खेळले होते पहिला जेव्हा महबूब पठाण घेऊन जायचे पालघरची टीम म्हणून देखील हा एक फलंदाज देखील असायचा कुणाल. हा अप्रतिम फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपलं प्रसाद यांचं. आणि इकडे मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल. नक्कीच खूप अप्रतिम क्षेत्ररक्षण होत असताना उंबाट संघाकडून हा सुरेख फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र गडी बाद होतोय. तर 4 षटकानंतर धावसंख्या झाली होती 25 आणि 26 धावांची टार्गेट असेल तर जयंत उंबाट संघाला. तर नेक्स्ट मॅच असेल मॅच नंबर 3 तारापूर 11B विरुद्ध युवा टायगर. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज नाणे टॉस बॉक्स साठी यायचं. नाणेफेकीसाठी तारापूर 11B आणि युवा टायगर दोन्ही संघांचा संघनायक प्लीज टॉस बॉक्स कडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचा आवाज जर तुमच्याकडे पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करायचं आहे. तारापूर 11B दोन्ही संघांचा नाणेफेकीसाठी कॉल आहे. प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. दीपक भाऊ
चला आपण बघत आहात निश्चितच साई ग्रुप देलवाडी चषक 2024 अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आता जर विचार केला किंगफिशरने पहिली फलंदाजी केली आणि फलकात धावसंख्या केला 26. किंगफिशर कडनं आपण बघितलं दीपक नावाचा फलंदाज ज्याने खूप सुंदर फलंदाजी केली, ज्याने कधी धावा काढल्या दीपक याने. दिनेश याच्याकडून देखील चौकार बघायला मिळाला. एकंदरीत 4 षटकामध्ये धावा काढल्या तर 25 आणि विजयासाठी धावा पाहिजे तर 26 धावा काढण्यासाठी देखील फार मोठं काम करावं लागेल. कारण किंगफिशर म्हटला म्हणजे फायटर संघ आणि किंगफिशर म्हटला तर नक्की काय असं बऱ्याच लोकांनी मला मिळालं. सर्व ग्रामीण लोक आहेत. आपण खाडीच्या भागात गेलो किंवा नदी किनारी गेलो तर एक जो गण्या पक्षी असतो त्या गण्या पक्षीला इंग्लिश मध्ये किंगफिशर म्हटलं जाते, जो फक्त माशाचे शिकार करतो. निळ्या कलरचा असतो बघा. तुम्ही कधी बियर पिलात ऍक्च्युअली अशा म्हणायचं त्याचे चित्र बघायला मिळते, तर ते एका पक्षाचं नाव आहे किंगफिशर आणि म्हणूनच त्या पेयाचं नाव पडलं गेलं किंगफिशर. तर हा किंगफिशर संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि एका बाजूला उनबाट संघ ज्याने खूप मोठ्या स्पर्धा गाजवल्या जिंकल्यात. म्हणजे दोन्ही ताकदवर संघ तुम्हाला बघायला मिळतात. आशिष आणि वैभव हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. तारापूर बी संघाचा संघनायक प्लीज जरा सहकार्य करायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. सुशील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला प्ले ऑन होतोय. पंचाचं डिसिजन आपल्या सगळं पहिला संच घेऊन जाताना तुम्हाला बघायला मिळतो. सुशील नावाचा हा गोलंदाज ज्याच्याकडे खूप मोठी गुणवत्ता चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जातोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, हो वेगाने जातोय, रॉकेट प्रमाणे चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. बॅट्समन बघायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, ड्राईव्ह केलाय, बघता बघता दुसरा चौका. पहिला अकरपट्टीमध्ये दुसरा फोफरड मध्ये अशा पद्धतीने चौकार वाटवलंय. गाव उठवलं पण जुन्या गावाची आठवण वसाहत करून दिलाय तो बघायला मिळतो. उनभाट गाव. तारापुती आपण सातत्यपूर्ण नेहमी त्या संघामध्ये जेव्हा खेळायला खूप मोठा वाटा उचलतात. ओ इथे लेग ब्रेक चेंडू झाला, 2 पायाच्या मधनं निघून गेला. शेन वॉर्नची ती आठवण बघायला मिळते. जे काय इंग्लंड फलंदाजाला त्याने क्लीन बोल्ड केलं होतं तशा पद्धतीचा इथे बाकी विकेट बघायला मिळतोय. तारापूर बी संघाचा संघनायक प्लीज नाणेफेकीसाठी यायचं. तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय, नाही तो अन्यथा 3 रनाची पेनल्टी जाईल. चला बघूया आता कुशल नावाचा नवीन फलंदाज बघायला. 3 चेंडू टाकले गेलेत, 8 धाव फलकावर लागला. एक अतिशय उच्च दर्जाचा लेग ब्रेक बघितला, क्लीन बोल्ड झाला. आशिषला परतावा लागला. 26 धावा विजयासाठी करायचे आहेत. इथे ड्राईव्ह केलाय पण चेंडू जाताना 1 धाव बघायला मिळते आणि 1 धावांशी विचार केला तर इथे 9 धावा या फलकावर लागल्या जात. आपण किंगफिशर विरुद्ध उनभाट असं आपण सांगणार बघत आहात. पहिली फलंदाजी किंगफिशरने 26 धावाचं आव्हान दिलंय आणि आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 9 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा षटकाला पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप बाकी डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि बघता बघता 1 धाव फलकावर लागली जाते आणि 1 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 10. तर पहिलं षटक संपलं, 11 धावा फलकावर लागल्यात. चला तारापूर बी असेल तर आपण संपर्क करा, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. आणि पहिली गोष्ट सांगतो की नसेल यायचं तर एंट्री टाकायची नाही ना. बाकीचे बरेच संघ आमच्याकडून परत गेले. 11 धावा. सगळ्या लोकांची चर्चा चालली की आज कोणता संघ येईल. बरेचसे लोक विचारतात तो माची संघ आहे की नाही. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे माची संघ इकडे उपस्थित आहे. त्यांचे असंख्य ग्रामस्थ आज बाकी संपूर्ण मॅचेस बघायला येतील. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ तो बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बॉलर्स नेम नीरज.
ओ लेग ब्रेक अफलातून टॅलेंट बघायला मिळते. काय सुंदर लेग ब्रेक बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं की सरळ बॅटीवर मोक्याच्या टर्न घेतला आणि थोडीशी भांबरी उडली ती म्हणजे या फलंदाजाची. पुन्हा एकदा आपला षटकाराला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला किंगफिशर कडनं पाहायला मिळतोय. टॅप केलाय इथे टॅप बघायला मिळतोय आणि पहिला चौकार टॅप मध्ये पाहायला मिळतोय आणि हा चौकार जातोय तो फलंदाज तुम्हाला बघा वैभव नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. अजून देखील 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. ओ टॅप केलाय टॅप मध्ये ताकद नाहीये फक्त दिशा गेली होती इथे बाकी चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकात दोन पहिल्याच चेंडू चौकार बघायला मिळाला अश्विनच्या बॅटीतून. एक लॉंग मिड ऑनला आणि एक जो पाहिला तो निश्चित सुंदर स्क्वेअर कट पाहिले. पुन्हा एकदा आपल्या षटकाराला पुढचा चेंडू टॅप केला इथे बाकी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. आम्ही मगाशी बोलत होतो टॅप लागतील की नाही लागतील पण इथे बाकी धावा होताना बघायला मिळते. तुमच्याकडे कौशल्य कला चांगला खेळ असला की धावा बघायला मिळते आणि बघता ही सेकंड चालू आहे. चेंडू टटवलाय अफलातून क्षेत्ररक्षण कव्हर चारी जणला क्लास क्षेत्ररक्षण. क्रिकेट मधली जी तुम्हाला कला बघायला मिळते क्षेत्ररक्षण करण्याची स्टाईल बघायला मिळते अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 26 धावा दिल्यात 20 धावा फलकावर लागल्यात. पुनश्च गोलंदाजी करतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे किंगफिशर विरुद्ध उनबाट ए. इथे टॅप केलाय पण तिथे चेंडू जातोय 4 धावा आणि या 4 धावांशी विचार केला फरक धावसंख्या होती ती 24 धावा. अजून 2 धावा म्हटलं ना की उनबाट संघ खूप मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय.